चला टीम वलवली बॅट्समन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वाढवा. आता मॅचला सुरुवात होती. आदित्य 11 मोठी जुई या संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट खर तर युव्ही 11 वलवली हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वलवली टीम कडून शुभम पाटील, परेश कडके आयकॉन खेळाडू आहेत आणि आदित्य 11 मोठी जुई टीम कडनं साहिल उतेकर आणि करण मडवी मॅन फ्रॉम गावठाण हे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मॅचला आता आपण इथून सुरुवात करतोय. दुर्भाग्य म्हणावं लागेल कारण बाबू सर आज 11:30 नंतर हा पहिला बॉल विकेट वरती पडला. म्हणूनच वेळेच्या संदर्भात खेळाडूला सूचना आहेत. तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. मॅचला आता सुरुवात झाली आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना युव्ही 11 वलवली टीमची टॉस हरल्यानंतर खरं तर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आहे. परेश कडके आणि त्यांच्या सोबतीनं खर तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चला वलवली संघ आपला 12 मान सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. परेश कडके, मिस्टर उरण पनवेल प्रीमियर लीग ज्या पद्धतीने बघा त्यांच्या स्वप्नातील कार मात्र त्यांनी उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये जिंकली. कळंबोली विभागातील भरपूर मोठं नाव आहे. रोडपाली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे परेश कडके. सातत्यानं ओपन क्रिकेटचा भरपूर दांडगा अनुभव या खेळाडूला माहिती आहे. चला दोन्ही टीमचे 12 मॅन अंपायर. चला अंपायर
चला ऑफिशियल अंपायर्स आता मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील खरं तर चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच नंतर नवी मुंबई मधले दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्या अगेन्स्ट निर्जा 11 घनसोली, ओमी केने आणि विवेक शेला त्यांच्या ऐकवण्यात घनसोली टीमचे आणि धारावे टीम कडून चैतन्य पाटील आणि नयन भगत. लेट्स प्ले. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल अवे फॉर बॉडी. बॅटर पासून हा बॉल दूर ठेवला आणि इथे बघा का वेग होता. भरपूर वेगाने हा बॉल हाताळला होता आणि इकडे डॉट बॉल आला. पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोलात टाकल्या. एकदा तर कम्प्लीट झाली आहे आणि एका जागेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने आता बॅटिंग करत असताना वलवली या टीमचं धावांचं अकाउंट इथून मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. ओ याही वेळेला फटका चांगलाय. फिल्डर आहेत परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनला चाटत पुसत बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. इथे चौकार. काय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा आता इथून मात्र प्राप्त झाल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ साईचा हा बॉल पुन्हा एकदा पूर्णपणे बॉक्स मध्ये या बॉलची फाटणी आपल्याला पाहायला मिळाली. इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतंय. परेश आता शाकिरीवरती उभा. पाहूया आता ताशा बॅटमध्ये मोठे फटके येतील का. लॉर फुल टॉस. पुन्हा एकदा प्रचंड वेगानं बॅट फिरवली होती. एक धाव कम्प्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न थांबवलाय. सिंगल वरती इकडे समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा बरं तयार. फुल टॉस बॉल आणि बॉलला पाठवलंय श्री सिद्धिविनायक कला मंच. अक्षरशः भेट देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन जर का आपण पाहिलं तर सोडच्या बॅटमन धमाका 6 धावा षटकार. षटकाराच्या साह्यानं त्या धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. रन झाल्यात 13 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आमंत्रित केलं जाणार आहे पाहावं लागेल. बघावं लागेल कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाणार आहे. दीप पाटील आता गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. आता दीपच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पहिला मोठा फटका खरं तर सुरग म्हात्रेच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला. परेश कडके अजूनही शांत आहे. आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. आज आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. दीप तयार झाला ओव्हर नंबर 2 मध्ये. दीपचा हा बॉल एक धाव कम्प्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न दाखवला आणि 2 मात्र तिसरीची मांग आहे आणि तिसरी धाव सुद्धा इथून मात्र कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. परेश यांच्या बॅटमन जरी मोठे फटके येत नसतील तरी सुद्धा इथे पहा धावून धावा इथून मात्र काउंट केल्या जात आहेत. धावा कशा येऊन द्या इकडे धावांची गरज आहे बॅटिंग करत असताना वलवल या टीमला. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहे. पुढचा बॉल दीप.
या वेळेला लॉर फुलटॉस होता आणि इकडे पहा जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती हा बॉल हाताळला. पंच तिकडे पडताळणी करतात, चाचणी करतायत आणि तिकडे सांगतायत की हा योग्य बॉल. चांगल्या टप्प्यावरती आता इथून मात्र गोलंदाजी केली जाते. बॅटरला आता इकडे शांत ठेवल्या. सुयोग या खेळाडूला ज्याने एक षटकार जरूर खेचला. या वेळेला फुल टॉस आणि या बॉलला पाठवलंय पॉइंट लेग बाउंड्रीला हिशोब बाहेर. जसा आला तसाच उडवलाय बॉल सीमा पार. सुयोगच्या बॅटमन दुसरा षटकार. षटकाराच्या साह्यानं ज्या धावा आता इकडे थांबल्या होत्या त्या धावा आता येऊ लागल्यात. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय दीप. करण मडवी अक्षरशः गोलंदाजाच्या जवळ आलंय, आयकॉन म्हणून खेळतायत या मॅच मध्ये. त्यांनी सांगितलं की तुला आता आपल्या टीमसाठी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. आयकॉन खेळाडू, खरं तर आयकॉन खेळाडूंसोबत खेळण्याची संधी ग्रामीण खेळाडूंना मिळावी याकरिता ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा भरपूर वेगानं हा बॉल हाताळला. पायाला स्पर्श केल्यानंतर इथे पहा 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. लेगबायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आल्यात. नरेश रघुनाथ कडू स्मृती चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. 5 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा आजचा दुसरा दिवस आहे. पुन्हा एकदा बॉलला इथे मात्र फिरवलंय, फिंगर रोल्स केले होते. हा बॉल रीड करणं बॅटरसाठी भरपूर कठीण झालं आणि या मुवमेंटला डॉट बॉल आला. सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला देखील इथे पहा ऑफसाईडला ड्राईव्ह करायचं होतं, परंतु बॉलचा वेग इतका होता बॅटरला सुद्धा समजला नाहीये. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात बिनगडी बाद. 24 धावा धावफलकावरती. 24 रन, 24 धावा. सध्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 12 बॉल येणं बाकी आहे. पाहूया आता या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. परेश कडके मात्र अजूनही शांत आहेत. पाहूया अशा बॅटमन आता मोठे फटके येतील का. दिसायला जरी परेश कडके शांत असले तरी सुद्धा मैदानामध्ये ते आक्रमण करण्यासाठी ओळखले जातात. कोण विसरेल ओरन परमल प्रीमियर लीग जिकडे परेश कडकेने केलेली बॅटिंग. फुल टॉस बॉल. ओ माय गॉड, परेश कडके नावाचा शो आता सुरू झालाय. परेश सांगतोय जास्त वेळ शांत बसायला मी काही संत नाहीये. कडके स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे परेश कडके आणि त्याच्या बॅटमन इथून मात्र षटकार आला. विघ्नेश पाटीलच्या ओव्हरला ज्या पद्धतीने सुरुवात झाली षटकारानं इथून मात्र या ओव्हरला सुरुवात करून दिली आहे परेश कडकेनं. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल याही वेळेला शॉर्ट बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चांगली फिल्डिंग झाली आहे आणि पुन्हा एकदा सिंगलच मिळणारा. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. विघ्नेशनं आता इकडे कमबॅक केले. पुन्हा एकदा विघ्नेश तयार होत आहेत. शॉर्ट बॉल, वॉट अ स्ट्रोक. काय फटका सजवलाय आणि पंच तिकडे पडताळणी करतात. पंच सांगतात या बॉलवरती आला मॅक्झिमम स्ट्रोक 6 धावा. पंचांनी तर षटकारांचा निर्णय दिलाय खरा, परंतु ते पुन्हा एकदा चेक करतायत. आता डिसिजन चेंज केला जातोय
आणि पंचांनी सांगितलं की या बॉलवरती 4 धावात. चला बॉल द्यायचं. चौकाराच्या मदतीने आता धावफलकावरती धावा झाल्यात 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. विघ्नेश त्याच्या ओव्हरला कुठेतरी मोठी ओव्हर बनवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. बॉल पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला देखील कट केले. फिल्डर आहेत, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलच आली आहे. ही एक चांगली बाब आहे राहुल. बघा मोठे फटके येत आहेत, त्याचबरोबर सिंगल डबलला देखील धावफलकावरती धावा बनवल्या जात आहेत. ही चांगली रणनीती आहे दोन्ही बॅटरची. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील हा बॉल बॅटर पासून थोडासा खाली ठेवला आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेशने आता इकडे कमबॅक केलं. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आणि इकडे सुद्धा सिंगल कंप्लीट झाली. लेगबाच्या स्वरूपामध्ये ही सिंगल आली. एका धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 37 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि या ओव्हरमध्ये विघ्नेशने धावा खर्च केल्या, त्यामध्ये तब्बल 13. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. जिथे 6 बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, बॉल हलकासा टर्न करतोय आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. परेश पडतायत, धडपडतायत, परंतु प्रयत्न अजूनही त्यांचे सुरू आहेत. ऐकॉन म्हणून ते खेळतायत. एक षटकार जरूर मारलाय, परंतु स्वतःच्या खेळीला मोठ्या खेळीमध्ये त्यांना डेव्हलप करता आलं नाहीये. सुयोगचं आम्ही कौतुक करतोय. त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये 2 षटकार आणि 2 चौकार जरूर खेचलेत. चांगली बॅटिंग तो सध्या इकडे करतोय. 10 बॉल मध्ये 22 धावा त्याने इकडे बनवल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल या वेळेला देखील आपलाच फॉलोअर मध्ये बॉलला फेल करण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. जेतेच्या माध्यमातून डेथ ओव्हर मध्ये तो चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा स्ट्रोक तर चांगला, एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुयोगला मिळतं यश. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4 चौकार. चला बॉल द्या. चला बॉल द्यायचं. चौकाराच्या मदतीने आता 42 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन्स. अजूनही 3 बॉलचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी आहे. पाहूया आता या 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार. हो, याही वेळेला हा बॉल थोडासा खाली राहिला आणि इथे बघा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो का. चौकार आला खरा, परंतु त्यानंतर जितेशने सुद्धा सांगितलं मी देखील कमबॅक करू शकतो आणि त्यानं आता इथे मात्र कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. फिल्डर आहेत
पकडला जातो, जल विकेट आली आहे आणि सुयोग आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड लक, कारण फुलटॉस बॉल होता, त्याला ब्रिगेड करता आलं नाहीये. थोडीशी मित्र म्हणेल ताकद कमी मिळाली सुयोग या खेळाडूला आणि सुयोग आता जड पावलाने मैदानाच्या बाहेर रवाना होतोय. परंतु ज्या कामासाठी सुयोग ओळखले जातात ते काम करून मात्र ते मैदानाच्या बाहेर चालल्यात. एक चांगली सुरुवात मात्र त्याने आपल्या टीमला करून दिली. शेवटचा आता एक बॉल बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील दाखल होत आहेत. शिर्ले गावाला बिलॉंग करणारा हा यंगस्टर खेळाडू आहे. अंडर-22 चा खेळाडू आहे, परंतु वय वर्ष फक्त 20 असताना या खेळाडूने मात्र इतकं स्वतःला सिद्ध केलं. चर्चा करावी लागेल शुभम पाटीलशी. हो, याही वेळेला विकेट किपर कडनं चूक झाली आहे. एक डाव तर पूर्ण होती आहे, दुसऱ्या धावेची मांग आहे, रनआउटची संधी आहे आणि या मोमेंटला बाटबाज झालेत. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 43 धावा आणि विजयासाठी आता 44 धावांचं लक्ष आहे. इनिंग संपली आहे. टॉससाठी आम्ही लगेच विनंती करतोय निर्जा 11 घनसोली आणि मच्छिंद्र स्मृती धारावे. कर्णधार टॉस साठी लगेचच यायचंय. पाहूया आता 43 धावा झाल्या, 44 धावांचा इकडे पाठलाग करायचा आहे आणि या 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र कशा रीतीने केला जाणार आहे. अर्थातच आदित्य 11 मोठी जुई या टीमच्या माध्यमातून जिकडे साहिल उतेकर आणि करण मडवी आपल्याला पाहायला मिळतील आणि हा पाठलाग कशा रीतीने केला जाणार हे ऐकण्याकरिता आपण जाऊयात पुन्हा एकदा शब्दांचे जादूगर विनोदी समालोचक बाबू शहा सरांकडे. चलिए, बहुत बहुत शुक्रिया पर खास करके देखिए जिनकी आवाज था सुनील रामवर सर. देखिए, चलिए अगला मुकाबला दोनों कप्तान से है. मच्छिंद्र स्मृति धारावी टीम के कप्तान से और निर्जा 11 से घनसोली टीम के कप्तान से. लगभग दोनों टीम देखिए सचिन दादा नायक है. चलिए घनसोली टीम के कप्तान आइए.
तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। देखिए हमारे पास है इस वक्त देखिए धारावी के कप्तान से, सिर्फ के कप्तान नहीं, देखिए इन्होंने क्रिकेट को देखिए हमेशा एक देव भगवान जैसे खूब माने जरूर है। टेनिस क्रिकेट की दुनिया से लेकर रबर क्रिकेट की बात करिए, नफे मुंबई के कप्तान आज देखिए पूरे टेनिस क्रिकेट जगत में देखिए वो रिस्पॉन्सली वो इज्जत है और वो दर्जा उन्हें दिया जाता है। सचिन नायक, वेलकम, आपका स्वागत है। निर्जा 11 घनसोली टीम के कप्तान जैसे आएंगे टॉस किया जाएगा और उससे पहले थोड़ा करण मड़वी का क्लास देख लेते हैं भाई। शुरुआत कर दी भाई छक्के के साथ। बतौर आइकॉन देखिए पर करण मड़वी इस टीम में खेल रहे हैं। उनको कम आउट कर देगी बात है। 44 का टारगेट है, टारगेट बढ़ा नहीं है। अब लगता है और छोटा बन जाएगा भाई यहाँ पर। बहुत ही बढ़िया लेफ्ट हैंड बल्लेबाज है करण मड़वी। गाउटन के लिए देखिए ग्रामीण खेलते हैं, गाउटन के लिए ओपन खेलते हैं और आज आइकॉन के तौर पर मैदान पर उतरे हैं। अनुभव बहुत बढ़िया है। दो गेंद पर देखिए दो छक्का अब ये टारगेट से। और शुभम पाले लगे सामने भी देखिए आपके पास चिरले का एक बहुत बड़ा होनहार खिलाड़ी, चर्चा में रहने वाला खिलाड़ी। बैटिंग बॉलिंग और शुभम की देखिए बात करेंगे। बैटिंग में देखिए इनके नंबर आ नहीं पाया भाई। चैतन्य पाटिल देखेंगे आइकॉन्स और नयन भगत मचिंद्र स्मृति धारावी टीम में और ओमी गिनी और इसके साथ देखिए अरविंद राणा। देखिए ये जहां पर देखेंगे आपको तैयार देखिए यहाँ पर
रनों की बात करेंगे, रन 16 बना है, 44 बनाना है। लेकिन देखते हैं क्रिकेट है, कहीं से भी यहाँ पर रंग बदल सकता है। अगर एकाग ऊपर अच्छा निकल जाता है, 3 टारगेट आपके लिए। बहुत ही बढ़िया, देखिए गति थोड़ा सा गेंद नीचे रहा, विकेट कीपर को भी बीट किया और सिंगल की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंचा है 17 रन से, जहां पर चलता हुआ वन प्लस वन। बाई का रन थे यहाँ पर। हाँ। 17 रन का रन, क्योंकि बाई का रन था, वहां पर थोड़ा संदेह हुआ था क्या वन प्लस क्या वाइड के साथ बाई था, लेकिन सिर्फ बाई का रन था, पिछला जो रन था। और 17 रन बनाए, लेकिन बहुत ही बढ़िया देखिए खोद कर यहाँ पर कवर के ऊपर से खेला गया। टीप स्टॉक कवर तैनात है, जब तक इन वापस आता तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ और सिंगल की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंचा है 18 रन। सेकेंड ओवर चलता हुआ, अभी भी सुपर की बात करेंगे, एक गेंद बचा हुआ है। कुल मिलाकर इनिंग का देखिए अभी भी 13 गेंद आना बाकी है। अगर 13 गेंद में अगर 4-5 गेंद और अच्छा निकल जाता है, फिर मुश्किल बनेगा ये टारगेट से। लेकिन देखते हैं यहाँ पर अंकित क्या उतना लंबा लेकर जाएंगे मैच को। रन बढ़ी तो पहली ओवर में देखिए 2 छक्के लगा दिए थे पहला 2 गेंद के ऊपर, उसके बाद और पिछली बात करेंगे 8 गेंद से कोई बड़ा हिट आया नहीं अब तक। अच्छा फील्डिंग यहाँ पर भी सिंगल आता हुआ। पिछला 9 गेंद से देखिए कोई बाउंड्री नहीं है, कोई छक्का नहीं है और टीम का स्कोर जाकर पहुंचा है 19 रन है। अभी भी जीत की बात करेंगे, 25 रनों की जरूरत है। 12 गेंद 25 की जरूरत है। मजा आए मैच देखिए, अभी भी इंटरेस्टिंग है, टीम का स्कोर बना। चलिए गेंद और बॉल पहुंचाइए, अंदर गेंद पहुंचाइए, अमूल्य बॉल पहुंचाइए थोड़ा सा भरा। बहुत ही बढ़िया देखिए, घनसोली टीम के कप्तान अगर आ गए तो आइए भाई टॉस के लिए। निर्जा 11 घनसोली टीम है, मच्छिंद्र स्मृति धारावी टीम है। नहीं, मैंने देखिए आज तक टेनिस क्रिकेट के जगत से लेकर शायद देखा ही नहीं कि धारावी टीम कभी लेट से आती हुई देर से आते हुआ टीम है। और निर्जा 11 से घनसोली टीम है। चलिए मुकाबला देखिए थोड़ा स्लो चलता हुआ, और जिस तरह के इस वक्त महाराष्ट्र में देखिए बारिश है, पहला देखिए 8 से 9 दिन इतना तेज है मानो कि 2 महीने की बारिश एक साथ है। राहुल बात करेंगे यहाँ पर आने वाला 12 गेंद, 25 रनों की जरूरत है यहाँ पर।
12 पर 25 का समीकरण। चलिए निर्जा 11 घनसोली टीम के कप्तान से टॉस के लिए तुरंत आए मच्छिंद्र स्मृति देखिए धारावी टीम के कप्तान से सचिन दादा नाइक चला निर्जी 11 से घनसोली संघा जगन्नाथर और गेंदबाजी में आते हुए तीसरा बल्ले कर गेंदबाज है और हेलीकॉप्टर लैंड में जाएगी। यहाँ पर लॉन्गन पर फील्डर थे उनके सर के ऊपर से उड़ान तो भरनी है चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े। मनीष पाटिल पहला गेंद पर छक्का, 19 रनों का जरूरत है। होता है क्रिकेट है दोस्तों, एक दो छक्का आता है तो फिर मैच करीब आता है, अगर वहीं 2-4 गेंद अच्छा निकल जाता है, विकेट गिरता है तो फिर से वापस मैच करवट बदल लेता है। ये बात छड़िए 2-4-6 अच्छा गेंद है। लाजवाब गेंदबाजी में देखिए तैयार से छोटे रनअप के साथ फिर से एक बार होंगे गेंदबाज तैयार है। हल्के रनअप के साथ है, दूर रखा यहाँ पर स्टार से देखिए वाइड से रन आता हुआ और स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ पर स्टार की मदद से 26 रन देखिए 26 है। विकेट की बात करेंगे तो अभी तक देखिए कोई बल्लेबाज आउट नहीं है। चलिए घनसोली टीम के कप्तान से और थोड़ी सी बेचैन पीता भी देखिए पेनल्टी का कहीं सामना ना करना पड़ जाए, क्योंकि जहां पर देखिए आप दिन का अंतिम मुकाबला खेलने के लिए आ रहे हो, जहां पर लॉर्ड्स की देखिए और 5वां मैच आपके लिए निर्जा 11 घनसोली टीम के कप्तान से मच्छिंद्र स्मृति देखिए धारावी टीम के कप्तान सचिन दादा नाईक काफी समय से उपस्थित हैं। चला निर्जा 11 घनसोली संघाचे करणार जास्ती वेळ घेऊ नका दादा। और रनों की बात करेंगे यहाँ पर रन देखिए जाकर पहुंचा है 32 है और एक बार देखिए स्क्वायर खेला यहाँ पर बहुत ही बढ़िया दूर से स्क्वायर गेट खेला और 4 रन आता हुआ और पिंक का स्कोर जाकर पहुंचा है 36 रन है, जिससे केवल 8 रन दूर है। 8 रन दूर हैं। आसमान पर देखिए जैसे बादल छाए हुए हैं और अभी मुकाबला देखिए एकदम से हाथों से यहाँ पर परेश का एक्स्ट्रा से लेके और एक रन आता हुआ यहाँ पर तैयार फिर से एक बार गेंदबाज है और एक देखिए सिंगल यहाँ पर सिंगल की मदद से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है और जीत के लिए देखिए केवल 6 रनों की जरूरत है। यहाँ पर करण मडवी देखिए जो छक्के से शुरुआत किए थे, अब जीत के लिए देखिए वही 6 रनों की जरूरत है। तैयार है अब इंतजार थोड़ा सा करना पड़ेगा। जल्दी बल्ले का मुंह बंद किया, गति का मिश्रण किया गेंदबाज है, अक्रॉस खेलने गए यहाँ पर और रनों की बात करेंगे रन देखिए 38 पर रुका हुआ है, लेकिन जीत के लिए अभी भी 6 रनों की जरूरत है। 44 का टारगेट है और आने वाला देखिए 6 गेंद यहाँ पर रहेगा और 6 गेंद 6 की जरूरत है। चलिए निर्जा 11 से घनसोली टीम के कप्तान चलिए हमारे अमूल्य देखिए यहाँ पर कुछ ठंडा पानी लेकर आए लगता है।
चलिए यहाँ पर हो किया है और मैच को 1 रनों की जरूरत है। देखिए यहाँ पर राहुल कुछ कैलकुलेशन में कमी नहीं ना, मैच फिनिश है, मैच फिनिश है, थोड़ा सा कैलकुलेशन में थोड़ा सा होता है। एक रन मोटी पे देखिए, नहीं क्यों खिलाड़ी देखिए बैटर कैलकुलेशन में चल रहे हैं,